नमस्कार. आपण महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य या सिरीजमध्ये आता पुढची व्यक्तिमत्व बघणार आहोत. ते आहे विष्णू शास्त्री पंडित. तर बघा, विष्णू शास्त्री पंडितांचा पहिला प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला. बघा, विष्णू शास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे इसवी सन 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला? सोमेन्स 2021 ला विचारलेला आहे. विष्णू शास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे इसवी सन 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला? त्याचं उत्तर आहे नारायण भिडे. बघा पुढे, आता आपण विष्णू शास्त्री पंडित यांच्याविषयी सविस्तर माहिती बघूया. बघा, विष्णू शास्त्री पंडित 1827 ते 1876 हा त्यांचा असा जीवनकाल आहे. बरं, 1827 त्यांचा जन्म वर्ष आहे. अजून कोणत्या एका महत्त्वाच्या समाज सुधारकाचं जन्म वर्ष ते आहे सांगा बरं. आपण दरवेळेस आता हे रिवाइज करत असतो. तर कोण आहेत? महात्मा फुले. ठीक आहे, आपण बघितलं आहे महात्मा फुले 1827 ते 1890 असं त्यांचं जीवनकाल आहे. आणि विष्णू शास्त्री पंडितांचा 1827 1876 म्हणजे हे समकालीन होते. हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा पुढे, यांचा जन्म सातारा येथे झाला. ते इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे संपादक होते. ठीक आहे, इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे. विष्णू शास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली. या सभेमार्फत विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. तसेच 15 जून 1869 रोजी त्यांनी मुंबईत प्रभाकर भट (परांजपे) यांची कन्या वेणूबाई हिचा पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी पुनर्विवाह घडवून आणला. ठीक आहे, बघा पुन्हा, 1869 रोजी मुंबईत प्रभाकर भट यांची कन्या वेणूबाई हिचा पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी पुनर्विवाह घडवून आणला. 1865 मध्ये पुण्यामध्ये विष्णू शास्त्री पंडित यांच्या पुढाकाराने नारायण भिडे या वकिलाचा विधवेशी पुनर्विवाह करण्यात आला होता. ठीक आहे, जो प्रश्न विचारण्यात आला होता सोमेन्स 2021 ला. ठीक आहे, त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. 1864 त्यांनी स्वतः विधवेशी लग्न केले. ठीक आहे, हा पॉइंट महत्त्वाचा आहे. बघा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला 1864 साली. पुढे बघा, त्यांची पुस्तकं आपण बघूया. ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, इंग्रजी व मराठी कोश 1864, संस्कृत आणि मराठी धातुकोश. ठीक आहे, हे एवढे पुस्तकं. पुन्हा सांगते, ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, इंग्रजी व मराठी कोश 1864, संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश. आता तुम्ही इथे एक नोटीस केलं का? हे बघा, हिंदुस्थानचा इतिहास. हिंदुस्थानचा इतिहास यापूर्वी असं खूप म्हणजे काहींनी पुस्तकं लिहिली आहे. एक समाज सुधारक ज्यांनी, मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळे इतिहास म्हटलं की हे त्यांच्या नावावर लक्षात ठेवा. आणि त्यांच्याकडे पण त्यांनी पण ह्याच नावाने लिहिलेलं आहे, फक्त हिंदुस्थान देशाचा इतिहास. मी मुद्दामून हे तुम्हाला दरवेळेस का असं सांगत असते, कारण आपल्याला लक्षात राहायला पाहिजे, कारण हेच तर गोष्टी असतात जे आपल्याला कन्फ्यूज करतात पेपरमध्ये. तर बघा, आपण काय बघत आहोत? विष्णू शास्त्री पंडित बघत आहोत. त्यांचा हिंदुस्थानचा इतिहास हे आहे. आणि दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं, हे बघा, विष्णू शास्त्री पंडित यांचा हिंदुस्थानचा इतिहास आहे. आणि इथे बघा, हिंदुस्थान देशाचा इतिहास. ठीक आहे, नुसता हिंदुस्थानचा इतिहास म्हटलं तर विष्णू शास्त्री पंडित लक्षात ठेवायचं. आणि हिंदुस्थान देशाचा इतिहास म्हटलं तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख लक्षात ठेवायचं. मी मुद्दामून तुम्हाला नीट लक्षात आणून देते. ठीक आहे, बघा, मग हिंदुस्थान देशाचा इतिहास गोपाळ हरी देशमुख. मग अजून कोणता इतिहास त्यांचा बघा. गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास, सौराष्ट्र देशाचा इतिहास,
उदयपूरचा इतिहास, पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास, हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. आणि आज आपण अजून काय लक्षात ठेवायचं, हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक विष्णू शास्त्री पंडित यांचं आहे. एकदा पुन्हा दाखवून देते मी तुम्हाला, थांबा. ठीक आहे, ही आहे गोपाळ हरी देशमुख यांची ग्रंथसंपदा आणि ते आहे तिकडे त्यांचं पुस्तक लिहिलेलं. ठीक आहे, आपण आता पुढे बघूया. नाना फडणीस यांची संक्षिप्त बखर हे पुस्तकांमध्ये चालू आहे, त्यांचं जे पुस्तक आहेत त्याच्यात. नंतर 1864 सरकारी नोकरी सोडून ते इंदू प्रकाशचे संपादक बनले. नंतर शंकर पांडुरंग पंडित यांच्या सहाय्याने त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा 2 भागात संपादित केली. कोणाच्या सहाय्याने? शंकर पांडुरंग पंडित यांच्या सहाय्याने. नंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर व महादेव शास्त्री कोल्हटकर हे विष्णू शास्त्री पंडितांचे पुण्याच्या शाळेतील 6 अध्यायी होते. इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक. ब्रिटिशांनी विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केल्यानंतर उक्ती कृती यामध्ये एकवाक्यता दर्शवणाऱ्या विष्णुबुवांनी स्वतः विधवेशी विवाह केला. हे स्टेटमेंट पण महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.